फॉर्च्युनर गाडी चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी अर्थात आपल्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर। पुन्हा पुन्हा आपल्याला सूचना दिली जाते, पैलवान ताबडतोब रिपोर्ट करा। जागा द्या पैलवानला, मैदानाकडे येण्यासाठी प्रेक्षकांना विनंती, जागा करून द्या। अनिल भाऊ सातव पाटील। मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पुण्यातल्या वाघोलीमध्ये थोड्याच वेळात रंगणार आहे। माती गटातील विजेता महेंद्र गायकवाड आणि गादी गटातील विजेता हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना। आपल्याकडे वेळ आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना कुस्ती प्रेमींना माझी कळकळीची विनंती असेल। याआधी माती गटात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेख याला 3-0 अशी सहज मात दिली, तर गादी गटात हर्षवर्धन सदगीर यांना 8 गुण मिळवत जय पाटील याला धूळ चारली आहे। आदरणीय रामकृष्णांना सातव पाटील यांनी विशेष म्हणजे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एकाच गुरुचे 2 शिष्य लढणार आहेत। पैलवान काका पवार यांच्या तालमीतील महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघं मल्ल आहेत। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील इतिहासामध्ये यंदा सर्वाधिक बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। आणि कॅमेरावाल्या दादांना विनंती आहे, व्हिडिओ चित्रीकरण करा आणि एक छान गाणं लावा। 2च मिनिटांसाठी एक छान सॉन्ग प्ले करा। मोबाईलचे टॉर्च तसेच राहतील सगळ्यांचे। थरार रंगतोय 68व्या महाराष्ट्र केसरीचा। यंदा महाराष्ट्र केसरीच्या विजेत्यासाठीची बक्षिसं सुद्धा अतिशय आकर्षक आहेत। मानाची चांदीची गदा जी की दरवर्षी दिली जाते, 5 लाख रुपये रोकड आणि त्याचबरोबर फॉर्च्युनर कार असं या बक्षिसाचं स्वरूप आहे। आणि महाराष्ट्र केसरीसाठी रोख 5 लाख रुपयांचं बक्षीस। या आजच्या सामन्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एकाच गुरुचे 2 शिष्य लढणार आहेत। पैलवान काका पवार यांच्या तालमीतले हे दोन्ही शिष्य आहेत। नावं आहेत महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर। हे दोन्ही मल्ल एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत। अनेक चांगले मल्ल, चांगले पैलवान काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले आहेत। आणि आजच्या सामन्यावरून सुद्धा हे सिद्ध होतं, कारण त्यांचे 2 शिष्य आज आपापसात भिडणार आहेत। त्यामुळे कोणीही जिंकलं तरी पैलवान काका पवार यांचा शिष्यच विजयी होणार आहे। महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघं मल्ल आहेत एकमेकांविरोधात। महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार काही क्षणात सुरू होतोय। आणि 5 लाख रुपयासाठी संदीप कोंडीबानाना सातव पाटील, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत। संपला विषय। चला विनंती आहे, टॉर्च सुरू करायचा आहे। सर्वांनी पुढे मोबाईल काढायचा आहे बाहेर। रामकृष्ण अण्णांचं नियोजन आवडलं असेल तर या ठिकाणी सर्वांनी टॉर्च बाहेर काढायचे आहेत। आता खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं संपूर्ण खेळाडूंना राजाश्रय दिला ते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री यांना श्रद्धांजली देण्याकरिता टॉर्च सुरू करा। सह्याद्रीच्या गडाकपारांमधून घुमणारा महाराष्ट्राच्या मातीतला सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती संग्राम तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय। मान्यवरांच्या शुभ हस्ते चला सर्वांनी बसून घ्यायचंय। पैलवान हर्षवर्धन सदगीर, पैलवान महेंद्र गायकवाड अभिवादन करायचे प्रेक्षकांना। न भूतो न भविष्य 68वं महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन। आता जशी जागा मिळेल तसं आपण स्थानापन्न व्हायचंय। शिवाजीराव कुऱ्हाडे पाटील स्वागत। हॅलो सगळे फक्त माती। चला मॅचच्या आजूबाजूला एकही कॅमेरावाला नको। चला सगळे प्रेक्षकांना कुस्ती पाहायला जागा मोकळी करा आणि या कॅमेरा समोर
ही तुडुंब भरण्यासारखी झालेली आहे हा चला बाजूला इथं एकही स्क्रीनवरती आपल्याला स्टेडियमच्या समोर हॅलो पुणे हॅलो. या महानगरपालिकेचे माईकला आवाज द्या जरा. विद्यमान नगरसेवक माईकला सुरेंद्र आवाज. दादा बापूसाहेब पठारे उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा या स्वर्गीय अजित दादा 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहेत. प्रशिक्षकांचं महाराष्ट्र दोन्ही मल्लांनी आता शड्डू ठोकलेले आहेत एकमेकांच्या विरोधात आणि काही क्षणात या सामन्याला सुरुवात होणार आहे. रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्यावर प्रेम कोण कोणाला धोबी पछाड देतं याची थरारक दृश्य काही क्षणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही मल्लांनी एकमेकांविरोधात दंड थोपटलेले आहेत. संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांनी दिलेल्या हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड पुन्हा एकदा मनापासून दोघांनी स्वागत एकमेकांविरोधात करतो. शड्डू नजर ठोकलेले आहेत आणि चुकीने काही बोलताना क्षणातच असेल तर दिलगिरी महाराष्ट्र व्यक्त करतो. केसरीच्या अंतिम सामन्यातला हा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे. नगरसेवक आदरणीय नितीन दादा गावडेंचं आगमन सहर्ष स्वागत. आदरणीय नारायण भाऊ गलांडे आजच्या पाटील, सामन्याचं क्रीडा खास समिती वैशिष्ट्य अध्यक्ष, म्हणजे पैलवान आदरणीय काका सचिन पवार सगळे यांचे हे आपल्या दोघंही सगळ्यांचं पट्टशिष्य अगदी आहेत. स्वागत. काका पवारांचेच दोन्ही शिष्य आज आपापसात भिडणार आहेत. सलामी झडतीये. माईकला आवाज. सलामी कॅमेरावाले झडतीये. साईडला हो. हॅलो. सलामी झडतीये. लाल कॉस्ट्युम मध्ये नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय पालेवाडी मुक्कामी ज्यानं महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घातली असा हर्षवर्धन सदगीर. पहिलवान हात वर करून प्रेक्षकांना अभिवादन करा. तर बाहुबली नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यानं आपल्या हुकमी खेळानं प्रेक्षकांची मने जिंकली आहे असा निळ्या कॉस्ट्यूम मध्ये सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड मित्रत्वाची सलामी झडली. कोण होणार वाघोली मुक्कामी महाराष्ट्र केसरी? कोणाच्या खांद्यावर विराजमान होणार 2026 ची महाराष्ट्र केसरी किताबाची गदा? आक्रमक बनलाय महेंद्र. सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणाला कायम ठेवत महेंद्राने डाव करण्याचा प्रयत्न. दरम्यान ब्राऊन झोनच्या बाहेर कुस्ती. सरपंचांचा इशारा. महेंद्रला 1 गुण आउट ऑफ बॉन्ड. संरक्षक क्षेत्रात पाय गेला. प्रतिस्पर्ध्याला गुण 0-1. स्क्रीन जवळ कोणीतरी था. सरपंचाच्या विसल शिवाय कुस्ती थांबू नका पैलवान. सूचना. किरण सरपंच सूचना देत आहेत. किरण